नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या संतवाणी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आपण राग परिचय ही शृंखला चालू केली आहे आणि या शृंखलेच्या माध्यमातून आपण सर्व रागांचा सविस्तर माहिती पाहणार आहोत। यापूर्वी जे राग आपण पाहिले आहेत त्यामध्ये राग यमन, भूप, शिवरंजनी असे राग आपण पाहिलेले आहेत। जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर कृपया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या रागाची लिंक दिलेली आहे, कृपया आपण त्या लिंकवर जाऊन मागील रागाचा सराव करू शकता। आज आपण राग भीमपलासी पाहणार आहोत। या रागामध्ये आपण रागाची पूर्ण माहिती, आरोह, अवरोह, पकड तसेच आलाप पाहणार आहोत। सर्वांना विनंती असेल नीट लक्ष देऊन बघा आणि त्याचा सराव करा। सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून या चॅनलला मदत करा, जेणेकरून आमचे येणारे पुढचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचून जातील। सुरू करूयात राग भीमपलासी। सुरुवातीला आपण त्याची माहिती पाहणार आहोत, त्यानंतर आरोह, अवरोह, पकड आणि आलाप पाहणार आहोत। राग भीमपलासी बोलायचं झालं तर हा थाट काफी थाटामध्ये येतो। यामधील स्वर ग आणि नी हे कोमल आहेत, बाकी सर्व स्वर हे शुद्ध स्वरूपाचे आहेत। यामध्ये वादी स्वर जो आहे तो मध्यम आहे, संवादी स्वर जो आहे तो षड्ज आहे। याची जाती ओढव संपूर्ण आहे आणि याचा गायनाचा समय जो आहे तो दिवसाचा तृतीय प्रहर आहे। सुरू करूयात आरोह। सा ग म प नी सा अवरोह पाहणार आहोत। सा नी ध प म ग रे सा पकड पाहणार आहोत। नी सा म प ग म प नी प ध म प ग म आता आपण आलाप पाहणार आहोत। नी सा ग रे सा प
प
ग म प अशा प्रकारे या नोटेशनचा वापर करून आपण या रागाचा सराव करू शकता। सर्वांना विनंती असेल, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारे आमचे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज आणि जलद गतीने पोहोचू शकतील। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।